आज आपण 9व्या क्रमांकाचं जे ज्योतिर्लिंग आहे त्याची पुरातन कथा बघणार आहोत। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जयिनी महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्ये वैद्यनाथंच डाकिन्य भीमाशंकरम सेतुबंधेतु रामेशम नागेशम दारुकावनी वाराणस्येतु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे। ही 9व्या क्रमांकाचं जे ज्योतिर्लिंग आहे विश्वनाथ ज्योतिर्लिंग विश्वेश्वर याची पुरातन कथा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। एकदा निर्गुण ब्रह्माला सगुण होण्याची इच्छा झाली आणि त्या निर्गुण ब्रह्मानं परमात्म्यानं शिव परमात्म्यानं आपल्या डाव्या अंगाला अमृत चोळून एक पुरुष निर्माण केला। विश्वातला पहिला पुरुष निर्माण केला। त्याचा जन्म झाल्यानंतर तो विचारू लागला आपल्या जन्मदात्याला, मला कशा करता निर्माण केलं, मी कोणतं कार्य करू। तेव्हा देव म्हणाले, महादेवानं सांगितलं तू तप कर म्हणाले। पुन्हा तो पुरुष व्यापक होता म्हणून त्याला विष्णू या नावानं महादेवानं संबोधित केलं आहे, हाक मारली आहे। तेव्हा विष्णूने विचारलं, तप करण्यासाठी पवित्र असं ठिकाण कोणतं आहे, तिथं मी तप करू असं तुम्ही सांगा। तेव्हा महादेवानी पंचक्रोशी निर्माण केली, चारी बाजूंनी 5-5 कोस जागा निर्माण केली आणि सांगितलं इथं तप कर। तिथंच तो व्यापक असणाऱ्या विष्णू परमात्मा तप करू लागलेले आहेत। घोर तप केलं, बऱ्याच दिवस तप केलं आणि तपानं श्रम झालं आणि त्या विष्णू परमात्म्याच्या अंगामधून घाम निघू लागला, पाणी निघू लागलं आणि त्या पाण्यानं ती पंचक्रोशी भरून गेली, गच्च भरून गेली, बुडू लागली। म्हणून परमात्म्यानं शिवानं ती पंचक्रोशी आपल्या त्रिशूळावर धारण केली। पुन्हा त्या विष्णूनं डोळे उघडून बघितलं, सर्व दिशेला पाणी होतं, डोक्यावरही पाणीच होतं आलेलं। म्हणून डोकं हलवलं आणि कानातला मणी खाली पडला। त्यापासून मनकर्णिका तीर्थाची निर्मिती झाली। पुन्हा विष्णू परमात्म्यानं तसंच आपल्या शक्तीसह तिथं तप करीत राहिले आणि त्यांच्या बेंबीतून शिव आज्ञेने एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला। ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यावर ब्रह्मदेवानीही शंकराला विचारलं मी काय करू म्हणून। तेव्हा महादेवानं सांगितलं तू सृष्टीची निर्मिती कर। तेव्हा ब्रह्मदेवानं सुरुवातीला 14 भुवनाची निर्मिती केली, पुन्हा ब्रह्मांडाची निर्मिती केली। ब्रह्मांड 50 करोड योजने एवढं मोठं ब्रह्मांड त्या ब्रह्मदेवानं निर्माण केलं। परमात्म्याला वाटू लागलं एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये जे कर्मबंधनात सापडलेले जीव आहेत ते माझ्यापर्यंत कसे पोहोचणार। म्हणून त्या महादेवानं ती पंचक्रोशी बाजूला काढली। ह्या पंचक्रोशीमध्ये ज्ञान प्राप्त करून घेता येतं, कर्मबंधनाचा नाश होतो। अशा प्रकारची ही पंचक्रोशी बाजूला काढलेली आहे। ब्रह्मांडातून उचलून बाजूला काढून ठेवली। जर ब्रह्मांडाचा नाश झाला तरी सुद्धा, प्रलय झाला तरी सुद्धा काशीचा कधीच नाश होत नाही। सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ह्या 4 युग 4000 वेळेस ज्या होतील तेव्हा प्रलय होतो आणि त्या प्रलयामध्ये सर्व नाश होतो। परंतु ह्या काशीला मात्र महादेव आपल्या त्रिशूळावर धारण करतात। जेव्हा पुन्हा सृष्टीची निर्मिती होते पुन्हा काशी तिथं ठेवली जाते। अशी ही आयुमुक्त
नगरी आहे. इथं जर मरण आलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. अशी मोक्षपुरी इथं आहे. अविमुक्तेश्वर हे लिंग तिथं आहे, म्हणून तिला मोक्षपुरी असं म्हटलेलं आहे. ही शिवाची राजधानी आहे. विश्वनिर्मितीच्या आधी निर्माण केलेली ही काशी ही शिव परमात्म्याची राजधानी आहे. ह्या ठिकाणी शिव आणि पार्वती दोघंही आनंदाने राहू लागले, म्हणून ह्या नगरीला आनंदवन असं सुद्धा म्हणतात. इथे उत्तरवाहिनी गंगा आहे. ह्या गंगेला अनेक नद्या तिथे मिळालेल्या आहेत. अशा प्रकारची पवित्र पावन ही काशी नगरी आहे. ह्या नगरीमध्ये काश्य ह्या जातीचे लोक राहत होते, म्हणून त्याला काशी असं नाव पडलेलं आहे. इथं कोणीही असो, पापी जरी असला, रजस्वला स्त्री असली तरी सुद्धा, बाळंतीण असली, कोणतंही पापकर्म केलेला सुद्धा जीव तिथं मरण जर काशीत आलं तर मुक्त होतो. काशी ही मरणासाठी प्रसिद्ध आहे. कुठं काही प्रसिद्ध असतं. कुठले पोहे प्रसिद्ध असतात, कुठला चिवडा प्रसिद्ध असतो, पण काशीतलं मरण प्रसिद्ध सांगितलेलं आहे. अशी ही मोक्षदायिनी नगरी आहे. आणि इथं निरंतर शिव आणि शक्ती दोघंही वास करतात. ह्या ठिकाणी जरायुज, स्वदेज, अंडज आणि उद्भिज अशा चारही ज्या योनी आहेत, 4 प्रकारचे निर्मिती झालेली आहे. ते चारही प्रकारे निर्माण झालेल्या जीवाला तिथं जर मृत्यू आला तर तो मोक्षपदाला जातो. तिथं खेळण्यासाठी कुणी गेलं आणि मृत्यू आला त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. व्यापारासाठी गेलं आणि तिथं मृत्यू आला तरी सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते. नवे जरायुज जेवढे प्राणी देहासकट जन्म घेणारे म्हणजे जरायुज. उदाहरणार्थ मनुष्य, शेळी, गाय, कुत्रा हे पिलाला जन्म देतात, असे प्राणी तिथं मुक्त होतात. दुसऱ्या क्रमांकाची निर्मिती आहे अंडज. अंडे घालून जे संतान निर्माण करतात, उदाहरणार्थ साप, पाल, कोंबडी अशा प्रकारचे प्राणी, त्यांना सुद्धा तिथं जर मरण आलं तर अशा नीच योनीतल्या प्राण्याला सुद्धा तिथं मुक्ती मिळते. स्वदेज म्हणजे घामापासून उत्पन्न झालेले प्राणी, उदाहरणार्थ ओवा, लिका किंवा पाण्यामध्ये जळामध्ये असणारे मासे, ह्यांना सुद्धा त्या ठिकाणी मुक्ती मिळते. स्वदेज, अंडज, उद्भिज. उद्भिज म्हणजे जमिनीतून उत्पन्न झालेल्या वनस्पती जे आहेत त्यांना सुद्धा इथं मुक्ती प्राप्त होते. असं मुक्ती प्रदान करणारं हे क्षेत्र आहे. ही ज्योतिर्लिंग आहे. वारुणी आणि आसी ह्या 2 नद्याचा इथं संगम होऊन ती तिथल्या भागीरथीला मिळालेल्या आहेत, म्हणून हिला वाराणसी असं नाव पडलेलं आहे. ही मोक्षपुरी ज्योतिर्लिंग ठिकाण आहे. अशा प्रकारे हे काशी विश्वेश्वराचं ज्योतिर्लिंग स्थापित झालेलं आहे. विश्वनिर्मितीच्या आधी विश्वांभर तिथं स्थापित झालेलं आहे. ह्या विश्वांभराची राजधानी पंचक्रोशी काशी विश्वनिर्मितीच्या आधी स्थापन झालेली आहे. अशी परम पावन ही नगरी विश्वाचं प्रत्येक जीवाचं भरण पोषण करतो, म्हणून त्याला विश्वांभर असं म्हटलेलं आहे. जन्म घेण्याआधी सुद्धा दुधाची व्यवस्था करणारा हा विश्वांभर ह्या काशी नगरीमध्ये स्थापित आहे. अशा प्रकारची मोक्षदायिनी पवित्र पावन अशी काशी नगरीमध्ये विश्वेश्वर ज्योतिर्लिंग स्थापित आहे. माझा जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा.